जगातली पहिली आई आहे. मुक्ताचा हात बाजूला केला, ताटी बाहेर पहिलं पाऊल टाकलं आणि रुक्मिणी मातेचे पाय वळत नव्हते. ही सोन्यासारखी दिव्य लेकरं सोडून जावी हे रुक्मिणी मातेच्या मनाला पटत नव्हतं. रुक्मिणी माता मागे वळून बघत होती. विठ्ठल पंत बोलते झाले, रुक्मिणी नाही आईचं तर नका येऊ, जीव गुंतला ना तुमचा. रुक्मिणी मातेनं म्हणावं, मी तुमची पत्नी नाही रडते हो, या छोट्या छोट्या लेकरांची आई रडते हो, या छोट्या छोट्या लेकरांची आई. माझा ज्ञान मोठा आहे, माझा सोपान मोठा आहे, माझा निवृत्ती मोठा आहे, पण माझी मुक्ता छोटीशी हो, तिला चोळीची गाठ पण बांधता येत नाही. छोटीशी माझी मुक्ता. रडत होती रुक्मिणी माता. पाहता पाहता रुक्मिणी माता विठ्ठल पंत त्या इंद्रायणी नदीच्या काठावरती आले. त्या नदीच्या पाण्यामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं, देहांत प्राश्चित घेतलं. का तर त्या धर्ममार्तंडांचा आदेश होता, तुमच्या मुलांच्या मुंजी व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्राश्चित घ्यावं लागेल.